अरे राम राम रे बुट्ट्यो, काय म्हणता? उठलो बे सकाळी न आपला झाडू घेतला, निघालो ना बे डायरेक्ट चौकात. कारण आपला गहू टाकला होता आणि तिथं गहू साफ करायला लागते. गहू साफ करायच्या वेळेला पप्पानं जरा नाश्ता करून घे. मग काय रपकन नाश्ता करून घेतला आणि तिथपर्यंत आपली मशीन आणली होती ना बा गहू साफ करायची. मग काय घेतला ना भाऊ गहू साफ करायला. इतका मोठा 30 क्विंटल गहू आम्ही बापले की ना डायरेक्ट सफा करून टाकला ना. पण काय हालत खराब झाली बुट्ट्यो, काही सांगू नाही शकत होतो. पण काय मग त्यानंतर आपल्याला जावं लागत होतं बो लर्निंगचं मेडिकलसाठी. मग काय बुट्ट्यो गहू वगैरे साफ करून घेतला, घरी आलो, फटकनी आंघोळ वगैरे केलं, तयारी केली, निघालो आपली प्लॅटिना घेऊन डायरेक्ट. कारण आपल्याला लर्निंग काढतच होता आजच्या तारखेत, नाही तर मग गेलं असतं 1 महिन्यावर कार्यक्रम. मग आलो फटकन लर्निंगच्या जागेवर लर्निंगचं व्हेरिफिकेशन करून घेतलं बघून. कारण आपल्याला पुढे मग लग्नात बी जायचं होतं. मग काय फटकनी काम करून घेतलं, निघालो बो लग्नात जाईल. इथं येत नाही तर आपले सगळे कार्यकर्ते म्हणजे आपले पोट्टे हजर होते रे भाई सगळे. म्हटलं लग्न लागलं होतं, लग्न लागल्यावर आलो ना रे भाई. जेवणाच्या पंक्त्याही बसल्या त्या वाळा रे. म्हटलं पोट्टे काय उभे राहू राहिले भाई. लग्नातलं सगळ्यात महत्वाचं काम अहेर करून घेतलं आलो भाई घरी. कारण तिथं तर काही जेवण आपल्याला दाखवून नाही राहिलं तर भाई. मग काय इथं फटकनी घरी येऊन बापले गेले ते आहे ना, बापले आणून घेतले. हे बा आमच्या चिन्नभाऊचा काय कार्यक्रम चालू आहे काही खरंच नाही ना भाऊ, खतरनाक कार्यक्रम आहे. मग काय भाऊ पोते भरणारे आलते ना भाऊ, कारण पोते आपल्याला फटकनी ठेवायचे होते. कारण 1-2 दिवसात भाऊ सांगेल आहे पाणी. मग फटकनी पोते मोजून घेतले ना आमचे चिन्नभाऊ. काय स्टाईल मध्ये उभ्या तरी पोते मोजरे. चला मग पोट्टे आजच्या एवढंच, भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.